श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता मी हे समय आसन करत आहे आणि आता हे समय आसनसाठी हे एक कटिंग करून ठेवले, हे तुम्हाला दाखवलं नाही। आता मी हे कटिंग करताना तुम्हाला हे दुसरं कटिंग करत आहे। हे एक प्लेट घेतली आहे, प्लेटच्या साहाय्याने मी असं त्याला मार्जिन करायला लागले। पाहू शकता तुम्ही अशी ही मार्जिन केलेली आहे आणि समय ठेवण्यासाठी हे मी समय आसन बनवणार आहे। थोडंसं साईडने कटिंग करायचं। डबलच घेऊन कापावं लागतं का हे? हां, सिंगल का नाही कापू शकत असं मग? आहे नाही का सिंगल एक टाईम लागतो। हे अस्तर आणि हे कापड आहे ते सगळे मिळून मी कटिंग करत आहे। शिवत आहे, पाहू शकताय। अरे चालू बघा विषय लगेच तिथं घातलं त्याच्यामुळे वेगळे झालं। मी तर काय केलं नाही ते। आता मगाशी जरा मिशन चालू होईना जाते, आता मिशन चालू झाली आहे। मोटर का चालू होत नव्हती, आता चालू होते। आणि मी आता हे एवढं जोडून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम ही लेस मी विकत आणलेली आहे। चोळूया थांब काय याच्यात चुन्या चुन्या असं पाडायचं आणि भात जेवणार कोण? समय ठेवण्यासाठी मी हे समय आसन तयार करत आहे। समय ठेवण्यासाठी पाहू शकता किती छान होत आहे। फ्रील करायचं ते। हां, हे असं आणि याच्यावर समया ठेवायचं। सिंपल आहे का? हां, एकदम सिंपल, एकदम साधं सोपं हे आहे। हे असं लेस भेटतो विकत दुकानात आणि हे असं ह्याला कटिंग करून घेते। हे जॉईंट करायचं का? करते झालं सिंपल। पाहू शकता बघा। थांबा, हे आता समय ठेवण्यासाठी आता हे बनवून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान झाले बघा। साधं आणि सोपं आहे हे। एकदम आणि हे सिंपल। बाजूची पाठीमागची बाजू, पाठीमागची बाजू आहे ही ह्याच्यावर समय ठेवू समय शकतो, ठेवायची असं प्रसाद ठेवू शकतो। हां, हो हे की नाही? हां। काही आता गणपतीसाठी आता हे एक झालेलं आहे। आता हे मी दुसरं बनवायसाठी घेतलेलं आहे। आता मी हे पण बनवते। एकदम सिंपल। हे कशाचं घेतलंय? हे गोण पोतं असतं, गोणी प्लाय किंवा गोणी पोतं, गटलं। ह्याचे हां, त्याचं मी हे घेतलेलं आहे आणि हे शिवत आहे मी आता। पाहू शकता तुम्ही। ह्याच्यासाठी आधी शिवण क्लासच करावा लागतो का? नाही, आपण घरी घरच्या घरी असं बघून पण शिवू शकतो। साधा आहे। हां हां, इथून हा जरा कापड ठेवायचा उलट साईड करण्यासाठी असं मी परतून घेणार आहे कापड। कसं होतं एवढ्यात परत आहे? असंच असतं का सगळं शिवण काम? आधी उलट शिवायचं, हे उलटे बाजून शिवायचं आणि मग आता हे ह्याच्या साहाय्याने मी आता हे सरळ करते।
ते जरा जाड घातलेले आहे त्याच्यामुळे ते परतायला झालं जातं. आता असं वडा की पाहू शकता हे असं सरळ करून घ्यायचं हे. हं. असं सरळ हे सरळ बाजू सरळ हां सरळ बाजू हं. हं. हे आतमध्ये घालायचं असं. हे असं बाहेर काढून गोल करून शिवायचं. गोल करून हे शिवायचं असं. हं. हे असं राऊंड घेतलेलं आहे आता. त्याला आता हे- झोप आली? हाय हे- नींद आ गई है. हाँ. हां. अच्छा. नाही त्याच्या आधीच चुन्या पण मारून घेतल्या तर चालतात. खरं कसं चुन्या मारून घ्यायच्या ते असं हे चुन्या मारून घ्यायचं आणि डायरेक्ट मग शिवायचं हां, गोल. गोल असं. ती पण पद्धत दाखवतोय का? ती पण पद्धत दाखवते तुम्हाला. हं. हे पाहू शकता. हे पण फास्ट होतं. हे फास्ट होऊ शकतं. फ्रील तयार करायची याची. हे असं स्टेशनरी दुकानामध्ये भेटतं हे. हं. सर्व प्रकारचे लेस असं भेटू शकतात. हं. असं फास्ट पण करता येतं का? हं? असं फास्ट करता येतं हे. त्याच्यावर जरा दगडाचं शिवायला. हं? त्याच्यामुळे हे फास्ट होतं. हं. आता हे हं. हे समई आसन बनवलंय. अजून समई ठेवायची. तू समई कधी बघितली नसशील. देवबाप्पाला ठेवतात. टोपी नसते बेटा, देवाला बनवलंय ते. हं. हं. हं? हं. असं करा असं असतंय. आणि स्टँडिंग टोचणार सुई येते इंजेक्शन. ठेव बेटा. आता हे काढायचं. आता हे शिवायला चालू करायचं. हं. हे असं फास्ट होतं. होय इकडं बघ. जरा मला मदत करणार काय कोण? चकुली? डोक्यात. हा? करणार आहे. हे आता डायरेक्टली हा, शिवून घ्यायचं. घ्यायला. हं. हात धरले हात पकडले. मदतसाठी का? हा, मदत करायला अशी मदत करते का? संस्कृती हे शिकणार तू? हं? 3 वर्षांनी शिकणार का? हं. मी मोठं गोल राऊंड करायसाठी जरा जरा नाही तुम्हाला दोघींना फिरवायचं हे. छोटे दोघींना हा.
आता हा छोटे झाले की मग मी छोटे ना तुम्ही मोठे ना. खायचं घाण असते काय आता हे शिवून तू तरी बनवतं जेवण झालेलं आहे. मी कशाला घर तर ते चांगलं असतं जेवण बोलतात ते देवत नाही. तू मोठं काय एवढं बोलतीस कसं झालं झालंय हा कसं झालंय बघा हे आम्ही झालंय. छान झालंय हा छान झालंय हे पाहू शकता हम्म, हा हम्म. तर हे आम्हाला 2 शिवते हा? मम्मीला सगळं दे पूजा एक गणपती बसायला असं शिव काय मग तेच सांगते की आसन. ह्याच्या एवढं हम्म, हा हम्म. गोलच असं हे करते का चौकोनी करू चौकोनी छान वाटणार आणि मला रोटी लागतं. हे आता फायनली शिवून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही समय आसन अशा प्रकारे हे 2 आसन समय ठेवण्यासाठी पूर्ण झालेलं आहे. आणि माझ्या चॅनेलला तुम्ही कमेंट सबस्क्रायबर लाईक करायला विसरू नका. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. छान झाले ना हम्म.